नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आजच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हालाही असं वाटतं का की तुमच्याकडे एक असा व्हिजिटिंग कार्ड असावा ज्याच्यावर तुमचं नाव असावं आणि डायरेक्टर म्हणून खाली लिहिलेलं असावं? असे खूप जणांची स्वप्न असतात आणि ते स्वप्न बघण्यात काहीच हरकत नाही। मित्रांनो, एक अशी स्टडी पुढे आलेली आहे आणि ते स्टडी ही सांगते की 2014 ते 2024च्या कंपॅरिझनमध्ये अंडर 40 जे लोक आहेत त्यांची डायरेक्टर होण्याचे जे नंबर आहेत, स्टॅटिस्टिक्स आहेत, ते वरती चाललेत। त्यातले त्यात खूप साऱ्या ज्या कंपनीज असतात, जे लिस्टेड कंपनीज असतात, ज्यांच्यावर शेअर मार्केटवर त्यांची खरेदी विक्री होते, अशा कंपनीजला इंडिपेंडेंट डायरेक्टर्स लागतात आणि ते कंपनी कायद्या 2013 या कायद्याअंतर्गत कंपनीजला भरणं बंधनकारक असतं। याच्यात 14 ते 24 मध्ये म्हणजे 2014 ते 2024 पर्यंत ज्या डायरेक्टरांचं वय 40 पेक्षा कमी आहे या संख्येत 450% म्हणजे 450% वाढ झाल्याचे दिसून आलेले आहे। 2014 मध्ये कुठेतरी हा आकडा फक्त 134 इंडिपेंडेंट डायरेक्टर होते। आता तोच आकडा 750च्या पुढे चाललेला आहे आणि ह्या लोकांचं, या डायरेक्टरांचं वय 40 पेक्षा कमी आहे। 30 पेक्षा वय म्हणजे 30 वयापेक्षा कमी असलेले इंडिपेंडेंट डायरेक्टर 2014 ला फक्त 20 होते। तो आकडा 110च्या वरती आता गेलेला आहे, म्हणजे जवळपास 500% जास्त वाढ या अडॉप्शन मध्ये झालेली आहे। हे आपल्याला काय मेसेज देतं किंवा याचं महत्व आपल्यासाठी कसं आहे? भारत आणि आज कंपनीजला असं वाटतं जर हा फ्रेश ब्लड, यंग ब्लड आपण डायरेक्टर्स मध्ये इन्व्हॉल्व केला नाही किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये बसवलं नाही, कुठेतरी आपल्या कंपनीजला डिस्ट्रप्शनचा धोका आहे। डिजिटल कॉम्पिटन्सीज असणारे लोक आज बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर घेतले जात आहेत, त्यांचा एक्सपर्टाईज घेतला जातोय। कारण कंपनीने जर चेंज केलं नाही तर कंपनी ऑब्सोल्यूट होऊन जाईल, संपून जाईल। आज टेक्नॉलॉजी इतक्या वेगाने वाढतीये आणि जर यंग ब्लड आपण बोर्डवर बसवलं नाही, बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये बसवलं नाही, तर नवीन आयडियाज, नवीन मोटिवेशन, नवीन उर्मी येणार तरी कुठून? ही आपल्या सगळ्या युवकांसाठी एक चांगली मोठी संधी आहे। मित्रांनो, आज भारतात 2024 मध्ये जर एक ॲव्हरेज वय काढलं, जे लोक बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर बसतात त्यांचं ॲव्हरेज वय फक्त 58 वर्ष आहे आणि पुढं हे खाली सरकणार आहे। तुम्हालाही डायरेक्टर व्हायचं आहे का? प्रायव्हेट लिमिटेडमध्ये डायरेक्टर होणं सोपं नाही, पण पब्लिक लिमिटेड कंपनीजमध्ये, लिस्टेड कंपनीजमध्ये जर डायरेक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सची एक एक्झाम क्लिअर करावी लागते। त्याच्याबद्दल तुम्हाला जर जास्त माहिती हवी असेल, माझा ईमेल आयडी माझ्या पेजवर दिलेला आहे, मेल करा, चहावर भेटा, तुम्हाला निश्चित याच्यावर मी गाईड करणार। आणि इकॉनॉमीला कशी मदत होते? कंपनीज जर वाढल्या, ग्रोथ झाली तर आपल्या देशाची ग्रोथ होईल। आज इथंच थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व हो, भेटत राहा। नमस्कार।